नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारी अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। मस्तपैकी पावसाळा सुरू झालेला आहे, बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर उपलब्ध आहे। अगदी कमी साहित्यात आणि परफेक्ट अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत। खूप साऱ्या टिप्स मी इथे दिलेल्या आहे, थोडी वेगळी पद्धत आहे। चला तर व्हिडिओ स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा। सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया। इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 2 मिरची कट करून घेतलेली, चवीनुसार मीठ आणि मुठभर कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे। आपण वाटणामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे टेस्ट आणि कलर खूप छान येतो। तुम्ही बघू शकता छान अशी जाडसर आपली पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर इथं मी एक कोथिंबीरची जुडी निवडून घेतलेली आहे। जाड काड्या काढून टाकलेल्या आहेत आणि ज्या कोवळ्या काड्या असतात त्याच मी ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता 2-3 वेळा स्वच्छ धुवून आणि फॅन खाली मी ही व्यवस्थित कॉटनच्या कपड्यावर सुकून घेतलेली आहे। इथं कोवळ्या काड्या घ्यायच्या आहेत, त्यानेच आपल्या वडीची टेस्ट ही छान येते। आता आपण कोथिंबीर कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता असं रोल करून आपल्याला 2 भागांमध्ये ती कट करून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। इथे आपण सर्व कोथिंबीर कट करून घेणार आहोत। कोथिंबीर आता बाजारामध्ये खूप फ्रेश आणि कोवळी मिळते, त्यामुळे जी कोथिंबीर वडी बनते ती अप्रतिम चवीची असते। तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। आता आपण दुसरी बॅच सुद्धा कट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथं आपलं सर्व कोथिंबीर कट करून झालेलं आहे। त्यानंतर आपण एका मोठ्या परातीमध्ये कट केलेला कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजेच मिक्स करताना आपल्याला काही अडचण येणार नाही। त्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकायची आहे। चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, थोडासा हिंग आणि लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला टाकणार आहे आणि 2 टेबलस्पून मी इथं तीळ टाकणार आहे। थोडेसे तीळ आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे मसाले आणि पेस्ट टाकलेले आहे ते एकजीव होईल, ही स्टेप करणं फार महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा आपण बेसन पीठ टाकतो तेव्हा पेस्टचे गोळे तयार होतात आणि त्याची चव एकसारखी लागत नाही। त्यामुळे बेसन पीठ टाकण्याच्या आधीच आपल्याला हे सर्व साहित्य आणि कोथिंबीर एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। कोथिंबीरीला छान पाणी सुटलेलं आहे आणि आपण जेव्हा पेस्ट केली होती तेव्हा सुद्धा पाणी टाकलेलं होतं, त्यामुळे छान असं मॉइश्चर त्याला आलेलं आहे। आता आपण बेसन पीठ टाकूया। इथं मी 1.5 कप बेसन पीठ टाकणार आहे आणि 1/4 कप तांदळाची पिठी टाकणार आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बेसन पीठ तुम्ही थोडं थोडं करून सुद्धा टाकू शकता। इथे आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी ही छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते। जर तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही आणखी 3 ते 4 टेबलस्पून बेसन पीठ ॲड करू शकता। मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता इथं मी 1 टेबलस्पून तेल टाकणार आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी ही छान खुसखुशीत तयार होते। इथं व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। त्यानंतर मी इथं 2 ते 3 टेबलस्पून पाणी टाकणार आहे। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। छान आपण पोळ्यांसाठी जशी कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथं आपलं कोथिंबीर वडीचं पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहोत। त्यासाठी एका चाळणीला मी तेल लावलेलं आहे। आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। इथे आपण हातावरच रोल करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण तीळ लावून घेऊयात। हाताने तीळ पसरवायचे आहेत आणि रोल आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे तीळ हे व्यवस्थित रोलला चिकटतात। त्यानंतर आपण चाळणीत ठेवणार आहोत आणि उरलेले रोलसुद्धा आपण बनवून घेणार आहोत। याप्रमाणे आपल्याला बाकीचे रोलसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत। सर्व पिठाचे मी 3 रोल तयार करून घेतलेले आहेत। थोडंसं वरून तेल लावायचं आहे, म्हणजेच कोथिंबीर वडी ही छान सॉफ्ट होते। त्यानंतर आपण आता कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहोत। इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, थोडीशी लिंबाची फोड टाकायची आहे आणि
चाळणी ठेवायची आहे, वरनं झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली कोथिंबीर वडी वाफवून तयार झालेली आहे। एकदा आपण टूथपिकच्या सहाय्याने चेक करूया। टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपली कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट अशी वाफवून तयार झालेली आहे। त्यानंतर छान तिला थंड होऊ द्यायची आहे। गार झाल्यानंतर आपण कोथिंबीर वडीचे रोल कट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती पटकन असं वडी कट होत आहे, म्हणजेच आपली कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळीदार आणि छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे। परफेक्ट अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आपण फ्राय करून घेऊया। इथं मी डीप फ्राय करून घेणार आहे। एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे। आता जेवढ्या पॅनमध्ये मावतील तेवढ्या वड्या आपल्याला टाकून डीप फ्राय करून घ्यायचे आहे। एका साइडने 3 मिनिट आणि दुसऱ्या साइडने 3 ते 4 मिनिट आपल्याला छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा वड्या करू शकता। मस्त असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे। वडी तळण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिट लागतात। इथं मी मीडियम टू हाय फ्लेमवर वडी तळून घेतलेली आहे। आता आपण ही वडी काढून घेऊयात, म्हणजेच एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जातं। एका चाळणीवर मी काढून घेणार आहे। अजिबात आपले कोथिंबीर वडी तेलकट झालेली नाही। बाकीची बॅच सुद्धा मी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता न तळता सुद्धा ह्या कोथिंबीर वड्या एकदम छान लागतात। पहिल्या प्रयत्नात सुद्धा ह्या वड्या एकदम परफेक्ट तयार होतात। तुम्ही बघू शकता इथं सर्व वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। थोड्याशा मी न तळता सुद्धा वड्या ठेवलेल्या आहेत। एकदम कुरकुरीत अशी खमंग खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। चला आपण आता पटकन सर्व करूया। हव्या त्या सॉस सोबत किंवा चटणी सोबत तुम्ही सर्व करू शकता। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे। मस्त पावसाळा सुरू झालेला आहे, काहीतरी गरम आणि कुरकुरीत आणि चवदार खायची इच्छा ही प्रत्येकाला होते। तर ही कोथिंबीर वडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। अगदी घरच्या साहित्यात आपण बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण चेक करूया फोर्कच्या सहाय्याने। एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। एकदा ही वडी आपण तोडून बघूया। जितकी वर्ण सुंदर आणि कुरकुरीत तेवढीच आतून अशी छान जाळी त्याला आलेली आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेली आहे। तुम्ही बघू शकता। आपण आता सॉस सोबत डिप करून याचा आस्वाद घेणार आहोत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। ज्या स्टेपप्रमाणे मी तुम्हाला कोथिंबीर वडी सांगितलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही जर बनवली तर तुमची कोथिंबीर वडी अजिबात फसणार नाही आणि ती पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी तयार होईल। धन्यवाद।